आता आपण पाहूया 2026 वर्ष कोणत्या लोकांसाठी, कोणत्या जन्मतारखेच्या व्यक्तींसाठी थोडंसं खराब जाऊ शकतं किंवा थोडंसं स्ट्रगल करावं लागू शकतं. तर 2026 पुन्हा आपण 2026 घेऊया. 2026 ची टोटल केल्यानंतर येतंय 10 ची पुन्हा टोटल केल्यानंतर येतं 1 म्हणजे सूर्य. पण आता आपल्याला हे वर्ष पाहायचं आहे की कोणत्या व्यक्तींसाठी खराब जाऊ शकतं किंवा कोणत्या व्यक्तींसाठी थोडंसं स्ट्रगल करावे लागू शकतं. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूर्याचा अँटी कोण कोण आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर सूर्याचा अँटी कोण आहे, सूर्याच्या विरुद्ध कोण कोण आहेत, तर नंबर 4 नंबर 8 म्हणजे राहू आणि शनी. राहू हा स्वतः ज्याला कलियुगाचा राजा व्हायचा आहे. राहू हा कसा आहे, ज्याला स्वतःला कलियुगाचा राजा व्हायचा आहे आणि पुन्हा राजा येतोय हे ह्याला पाहणार आहे का, ह्याला बघवणार आहे का. त्यामुळे 4/4/22 आणि 31 4/22 आणि 31 या जन्मतारखेच्या व्यक्तींना हे वर्ष थोडंसं कठीण जाणार आहे किंवा परिश्रमाचं जाणार आहे. त्याचबरोबर अजून कोणत्या व्यक्तींना हे वर्ष कठीण जाणार आहे, तर 8, 17 आणि 26. आता यामध्ये या व्यक्तींना काय करायचा उपाय, काहीच करायचं नाहीये. लक्षात आलं, समजलं की बाई जिसकी सत्ता आहे वो आ रहा है. जो आहे, ज्याच्या हातामध्ये आता चाव्या गेलेल्या आहेत तो आलाय. आता आपण जे काय आहे ते गप पाहायचं आहे, शांत राहायचं आहे. कारण प्रत्येकाचा एक टाइम असतो, त्या टाइम निघून गेला की आपण मालक. त्यामुळे या वर्षामध्ये कोणतेही निर्णय घेत असताना, कोणत्याही गोष्टी करत असताना थोड्याशा विचारपूर्वक करा. 4/22 31 8 17 आणि 26 या व्यक्तींनी या वर्षामध्ये कोणताही निर्णय घेत असताना घाई गडबडीमध्ये घेऊ नका. कोणताही निर्णय घेत असताना पटकन घेऊ नका किंवा एखाद्याला शब्द देताना सावधगिरीने शब्द द्या. त्याचबरोबर या वर्षामध्ये होईल तेवढी गणपतीची, गायीची आणि त्याचबरोबर शंकराची सेवा करा. धन्यवाद.